पीक न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। मोऱ्या तुंबल्याने ऐन उन्हाळ्यात महामार्ग पाण्याखाली 2 तास वाहतूक ठप्प। कोकणात शिमग्याची धूम, जिल्ह्यात 3900 ठिकाणी होणार शिमगा उत्सव साजरा। चाकरमान्यांसाठी खुशखबर, कोकण मार्गावर 52 उन्हाळी स्पेशल ट्रेन। कर्देट टेम्पोला अपघात, 4 गंभीर 30 जखमी। आणि आचारसंहिता भंग प्रकरणी थेट गुन्हे दाखल करा, विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील। सविस्तर वृत्त। नातूनगर धरणातील शेतीसाठी सोडण्यात आलेलं पाणी महामार्गावरील मोऱ्या तुंबून रस्त्यावर आल्याने तुळशी विनेरे फाट्याजवळ महामार्गावर सुमारे 3 फूट पाणी साचलं होतं। शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक महामार्ग पाण्याखाली गेल्याने महामार्गावरून वाहन हाकणारे चालक चक्रावून गेले। मात्र वस्तुस्थिती समोर आल्यावर साऱ्यांचा जीव भांड्यात पडला। दरम्यान ऐन उन्हाळ्यात महामार्ग पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास ठप्प झाली। सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असल्याने ठिकठिकाणी महामार्ग खोदण्यात आलाय। ज्या बाजूने रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं आहे त्या रस्त्याखाली मोऱ्यांचं कामही पूर्ण झालंय। मात्र ज्या बाजूला केवळ रस्ता खणून ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोऱ्यांचं काम अद्याप सुरू झालं नाही। त्यामुळे शेतीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याला महामार्ग ओलांडण्यासाठी मार्ग न राहिल्याने कालव्याचं पाणी महामार्गावर आलं आणि ऐन उन्हाळ्यात महामार्ग पाण्याखाली गेला। सुमारे 2 तासानंतर आलेलं पाणी वाहून गेलं आणि पाण्याखाली गेलेला महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला। रत्नागिरी जिल्ह्यात 2680 ठिकाणी खासगी आणि 1220 ठिकाणी सार्वजनिक शिमगा उत्सव साजरा होणार आहे। खेड तालुक्यात गावागावात शिमगा उत्सव साजरा केला जातो। मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्टीत कोकणात मुंबई ते करमाळी सावंतवाडी दरम्यान 52 उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या गाड्यांचं आरक्षण 16 मार्च पासून सुरू होणार आहे। या सर्व विशेष गाड्यांचं सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डब्यांच्या रूपात चालवले जाणार आहे। उन्हाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमुळे उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे। दापोली तालुक्यातील कर्दे येथे ग्रामदेवतेची पालखी घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात 34 जण जखमी झाले। यापैकी 4 प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर डेरवड येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात कर्दे येथील भिवाचा धोंड येथे गुरुवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडला। कोकणात शिमगा उत्सवाची धामधूम सुरू आहे। या अनुषंगानं शिमगा उत्सवासाठी टेम्पोमध्ये ग्रामदेवतेची पालखी घेऊन कर्देमधील ग्रामस्थ निघाले असता कर्दे येथील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या रस्त्यावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो एका अवघड वळणावर उलटला। या अपघातात जखमी झालेले विजय काष्टे, जय हिंद भुवड, स्वप्नील कलमकर, अथर्व काष्टे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर डेरवड येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अन्य जखमींना दापोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। आचारसंहिता भंग प्रकरणी कुणाचीही तमा न बाळगता थेट गुन्हे दाखल करा। गुन्ह्याचं स्वरूप अधिक गंभीर असेल तर अटकेची कारवाई करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांनी दिले। ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूकपूर्व तयारीच्या आढावा प्रसंगी बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदी उपस्थित होते। युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्री योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन दापोली तालुक्यातील शिवनेरी गावातील सुतारवाडी येथील अरुण दहिवलकर, विष्णू दहिवलकर, बंधू पाचरटकर, अशोक मापरळकर, महेश दहिवलकर, दीपेश दहिवलकर, सुमित कासेकर, अमित दहिवलकर, संजय मापरळकर, अजय दहिवलकर यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, माजी सभापती भगवान घाडगे, तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, महिला तालुका संघटिका दीप्ती निखांगे, पंचायत समिती सदस्य वृषाली सुर्वे, उपतालुका प्रमुख प्रभाकर गोलामडे, श्रीपद पवार, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड येथील एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवलाय। सलीना कोणविलकर हिने राष्ट्रीय स्तरावर जनरल नॉलेज मध्ये अव्वल स्थान प्राप्त करून 10,000 रुपयाची स्कॉलरशिप प्राप्त केली।
याच परीक्षेत राज्य स्तरावर इंग्रजी विषयात आराध्या आपटे यांनी 1200 रुपये, एम हुसेन दानिश महाडिक 1200 रुपये स्कॉलरशिप, कृष्णा तेली आणि श्रद्धा शिरोडे यांनी एक्सलन्स मेडल अवॉर्ड, साची कापसे राज्य टॉपर 1200 रुपये तर रीमा मुसा हिने राज्य टॉपर 1000 रुपये स्कॉलरशिप मिळवली। गणित विषयात ओम गायकवाड, मान चौगुले, प्रेम आंबेडे आणि झियान मुकादम यांनी एक्सलन्स मेडल अवॉर्ड तर अद्वैत भोसले यांनी राज्य टॉपर 500 रुपयाची स्कॉलरशिप मिळवली आहे। तेजस पावरा, पवन देवकाते, स्वामीराज तटकरे, साक्षी केदार यांनी एक्सलन्स मेडल अवॉर्ड तर अविनाश विचले यांनी राष्ट्रीय टॉपर टॅबलेट विनर तसेच जनरल नॉलेज मध्ये अंतरा डंबे, जियाद परकार, अदनान मुकादम, अरविना कोळविलकर, अथर्व कदम आणि अथर्व महाडक यांनी एक्सलन्स मेडल अवॉर्ड, सादिया मुल्ला हिने राज्य टॉपर 700 रुपयाची स्कॉलरशिप मिळवली। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष अहमद भाई मुकादम, सदस्य काका पाटणे, किशोर गुहागरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक जॉय सर जीपी सारंग, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एसी जॉय, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले। वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार चिंतातूर झाले। गुरुवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं। पावसाची शक्यता असल्यामुळे आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होते। सध्या आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला असून यासाठी फवारणी केली जाते। सुरुवातीला आंबा मोठ्या प्रमाणात येईल अशा प्रकारे मोहर आला होता, मात्र चांगलं वातावरण निर्माण झालं असतानाच थंडीची लाट आल्याने मोहर गळणे आणि नंतरच्या कडक उन्हाने मोहर करपण्याची क्रिया सुरू झाली। त्यात आंब्याची तयार कणी गळण्याचं प्रमाण वाढलं आहे। गुहागर तालुक्यातील नरवण पंधरवणे येथील समुद्र किनाऱ्यावर अवैध वाळू उपसा करणाऱ्या 60 ट्रकवर गुहागर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। या गाड्या गुहागरच्या तहसील कार्यालयामागे उभ्या करण्यात आल्या असून आतील मुद्देमालाची मोजदाद करण्यात आली। गुहागर महसूल प्रशासनामार्फत संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे। नरवण पंधरवणे येथे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल आणि पोलीस यंत्रणेला मिळाल्या होत्या। गुरुवार दिनांक 14 मार्चच्या रात्री 9 वाजता पंधरवणेच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून तो ट्रकमध्ये भरला जात असताना त्याच वेळी गुहागर पोलिसांनी कारवाई करून 7ही ट्रक ताब्यात घेतले। शतकोटी वृक्ष लागवड अभियानात रोपांची लागवड केवळ फोटो काढण्यापुरती मर्यादित न राहता वृक्षांचं संवर्धन आणि संरक्षण प्रभावीपणे व्हावं यासाठी आता मनरेगाच्या माध्यमातून लागवडीमध्ये बिहारी पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्यामुळे मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना या लागवडीचा मोबदला मिळणार असल्याने वृक्ष लागवड अभियानात भविष्यातील लागवडीला बळ मिळेल। राज्याच्या अन्य विभागात या पॅटर्नची सुरुवात करण्यात आली असून आता कोकणातही हा पॅटर्न राबवण्यात येणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर लांजा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वाकेड येथे आज सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही जागीच ठार झाले। दयानंद रमेश शेलार आणि मोहन वसंत शेलार अशी मृतांची नावे आहेत। भरधाव वेगातील कार आणि दुचाकी यांच्या समोरासमोर हा अपघात झाला। अपघातात मृत झालेले दोघेही राजापूरचे रहिवासी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। शिमगा उत्सव आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज खेड पोलिसांनी शहरातून संचलन केलं। या संचलनात खेडचे डीवायएसपी प्रवीण पाटील, खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सहभागी झाले। तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आपल्या परीने प्रयत्न करतात, मात्र नागरिकांनी या कामी पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करावं असं आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मोऱ्या तुंबल्याने ऐन उन्हाळ्यात महामार्ग पाण्याखाली 2 तास वाहतूक ठप्प।
कोकणात शिमग्याची धूम, जिल्ह्यात 3900 ठिकाणी होणार शिमगा उत्सव साजरा। चाकरमान्यांसाठी खुशखबर, कोकण मार्गावर 52 उन्हाळी स्पेशल ट्रेन। करदेला टेम्पो अपघात, 4 गंभीर 30 जखमी। आणि आचारसंहिता भंग प्रकरणी थेट गुन्हे दाखल करा, विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।